Okay, next example, find the percentage error in the area of ellipse when area of 1% made by measuring major and minor axis. The area of ellipse find करायचं when the area of 1% made by measuring major and minor axis. Area of ellipse क्या फॉर्मूला है? क्या फॉर्मूला है? Pi. छोड़ देना. छापाई कामगार बोला काम ते छापलं का नाही
area of ellipse is equal to असतं पाय ए बी. एरिया ऑफ इलिप्स काय असणार आहे पाय ए बी. ए म्हणजे काय मेजर ॲक्सिस आणि बी म्हणजे काय असणार आहे मायनर ॲक्सिस. आणि ही मेड 1% percentage error in major axis and minor axis. Therefore, delta A upon A into 100 is equal to 1, and delta B upon B into 100 is equal to 1%. Therefore, area of ellipse म्हणजे काय असणार आहे A is equal to pi AB. मल्टिप्लिकेशन आलं काय करायचं टेकिंग log A is equal to log of pi AB. म्हणजे काय होणार बाबा log of A is equal to log pi plus log A plus log B. काय करायचं पहिलं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. टेकिंग डेरिव्हेटिव्ह delta A upon capital A is equal to याचा काय येणार 0 येणार. ओके log pi means constant term आहे 0 is equal to log A. log A चा काय येणार 1 upon A into काय असणार आहे delta small a plus 1 upon B into delta B. मल्टिप्लाय बाय 100 कारण पर्सेंटेज एरर फाइंड करायचं मल्टिप्लाय 100 घ्या. delta A upon A into 100 is equal to delta A upon A into 100 plus delta B upon B into 100. करा पुट तर असणार 1% प्लस 1% इज इक्वल टू असणार आहे 2% इज इक्वल टू 2%. Next here, the period of simple pendulum. The period of simple
pendulum is given by pendulum is given by t is equal to 2 pi square root of L upon G if small l upon G if capital T is computed by using T is computed by using L is equal to 8 feet and N is equal to 32 feet. 8 feet and G is equal to 32 feet per second square and the approximate error find the approximate error find the approximate error in T in capital T if the values are if the values are L is equal to 8.05, 8 is equal to 0.5 feet, it is equal to L is equal to 8.05 feet and G is equal to 32.01 feet. Per second square. मग काय काय दिलं आणि काय फाइंड करायला सांगितलं ते in bracket we know that delta L is equal to LA minus L capital T. Sorry, LT minus उलटा झाला LT minus LA ने delta G is equal to G base to T minus G base to A where T म्हणजे काय असते ट्रू व्हॅल्यू capital A is equal to approximate value. गिवन डेटा बघा काय दिला आन्सर गिवन
given t is equal to 2 pi square root of L upon G. Okay. Next term, approximate value L is equal काय दिला 8 दिला 8 feet 8 foot and G A दिलेला 32 feet per second square. नेक्स्ट आपण काय करायचं कन्सिडर ट्रू व्हॅल्यू जे पॉईंट मध्ये व्हॅल्यू त्याला आपण काय करायचं ट्रू व्हॅल्यू कन्सिडर करायचं म्हणजे काय असेल बेस टू टी एल टू बेस टी 8.05 feet आणि दुसरं काय असेल G to base T is equal to true value of G 32.01 feet per second square. Therefore delta L is equal to LT minus L LT किती बघा 8.05 minus 8 0.05 delta G is equal to GT minus GA is equal to 32.01 minus 32 minus there 32.01 minus 32 is equal to 0.01 लिहून घ्यायचं पर्यंत झालं हो सर झाले तर अजून एकदा सांगा की कसं गेलं. फर्स्ट काय करा हे डेल्टा एल कन्सिडर समजून घ्या डेल्टा एल कसं अप्रॉक्सिमेट ज्यावेळेस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू दिलेलं असते तो त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी ओळखायची हुआ इसमें अप्रॉक्सिमेट वैल्यू जो आपको कैसे समझ में आएगी तो यहाँ पे देखो 8 जिसमें डिसिमल पॉइंट नहीं उसे क्या कहेंगे हम अप्रॉक्सिमेट वैल्यू है वहाँ पे और यहाँ पे जो पॉइंट में वैल्यू है उसे हम क्या कहते हैं अप्रॉक्सिमेट वैल्यू 32 पॉइंट सॉरी ये ट्रू वैल्यू है और ये क्या है अप्रॉक्सिमेट वैल्यू ठीक असले व्हॅल्यू आहेत अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत ना जे म्हणजे पॉईंट नाही ते काय म्हणायचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जे आसपासची व्हॅल्यू घेतलेलं असते आणि दिस इज काय ट्रू व्हॅल्यूज नेक्स्ट काय डेल्टा एल इज इक्वल काय फॉर्म्युला ट्रू व्हॅल्यू ऑफ एल मायनस ट्रू व्हॅल्यू ऑफ सॉरी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एल आणि डेल्टा जी इज इक्वल काय ट्रू व्हॅल्यू ऑफ जी मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ जी ट्रू व्हॅल्यू आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दिलेलं आहे तो फॉर्म्युला approximate value 8 approximate value of G 32 सगळ्या व्हॅल्यू घेतलं ओके नेक्स्ट डेल्टा एल इज इक्वल टू एल टी मायनस एल ई म्हणजेच काय ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू किती आहे 8.05 मायनस 8 0.05 आणि ट्रू व्हॅल्यू ऑफ जी मायनस ट्रू व्हॅल्यू ऑफ ए 32.01 मायनस 32 काय येते 0.01 ओके नेक्स्ट काय वी नो दॅट for t is equal to f of काय असणार आहे l comma
जी फंक्शंस है, therefore delta t is equal to dou t upon dou l into का असणार आहे डेल्टा l फॉर्म्युला नेक्स्ट का dou t upon dou g into का असणार आहे डेल्टा g. आपण फर्स्ट घेतलेलो z is equal to f of xy, delta z is equal to dou z upon dou x into delta x plus dou z upon dou y into delta y. हा फॉर्म्युला आपण घेतली तो ओके. हे मग t इज इक्वल टू काय, t इज इक्वल टू 2 पाय इंटू रूट एल अपॉन रूट काय असणार आहे जी. करा यूज फॉर्म्युला डो टी अपॉन डो एल म्हणजे काय, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एल म्हणजे काय असणार 2 पाय अपॉन रूट जी आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲज इट इज. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ एल रूट एल, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स म्हणजे काय असतं 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे काय 1 अपॉन 2 इंटू रूट एल इंटू डेल्टा एल. पुट करा डेल्टा एल ची व्हॅल्यू, डेल्टा एल इज इक्वल टू 0.05 and 0.5 प्लस डो टी अपॉन डेल्टा जी म्हणजे काय असणार बघा 2 पाय रूट एल ॲज इट इज 1 अपॉन रूट एक्स डेरिव्हेटिव्ह. रूट एक्स म्हणजे काय असणार आहे 1 अपॉन एक्स रेज टू मायनस 1/2. नेक्स्ट काय असणार एक्स रेज टू 1 बाय सॉरी तो प्लस 1/2 असतो, वरतीला काय होईल -1/2 मायनस 1/2 एक्स रेज टू -3/2. त्यानंतर काय येणार बघा -1/2 इंटू एक्स म्हणजे काय असणार जी, जी रेज टू -3/2. 2 गेट कॅन्सल, इथल्या 2ला हे 2 कॅन्सल, पाय कॉमन येते ते बाहेर घ्या, पाय इन ब्रॅकेट 0.05 डिवाइडेड बाय रूट जी रूट एल प्लस काय होईल प्लस मायनस मायनस रूट एल आहे तर जी रेज टू -3/2 म्हणजे रूट एल इंटू जी रेज टू -3/2. काय करा व्हॅल्यू पुट करते यामध्ये सगळ्या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पुट करा सगळ्या याच्यामध्ये. डेल्टा जी ची व्हॅल्यू पुट करायची राहिली सर्वर डेल्टा जी ची व्हॅल्यू डेल्टा जी 0.01. 0.01. आता व्हॅल्यू काय करा सगळ्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पुट करा. अप्रॉक्सिमेट दिस कॅनर पाय इन ब्रॅकेट 0.05 इन ब्रॅकेट जी ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 32, एल ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 8 मायनस रूट एल आहे रूट एल म्हणजे रूट 8 32 रेज टू -3/2. काय ते आन्सर फायनल ते सांगा कॅल्क्युलेशन केल्यानंतर. कॅल्क्युलेट पुट करा तर मला आन्सर मिळेल डायरेक्ट. $0.0093. हेलो सर. हाँ बोला सर 0.01 मल्टीपल होल है सर वहाँ पे क्या आ रहा है वहाँ पे उसमें? नीचे वाला स्टेप सर. पाई ब्रैकेट ओपन 0.05 डिवाइड बाय रूट जी अपॉन रूट जी रूट एल सर.
यहाँ पर है ना लास्ट में सर 0.01। एक मिनट, यहाँ पे थोड़ा सा प्रॉब्लम है क्योंकि 0.01 सिर्फ जी के लिए है ना। ये ऐसा लिखो, पाई को बाहर एज इट इज रखने दो, वहाँ पे बाहर पाई 0.0 का अपन रूट जी इंटू रूट एल माइनस रूट एल इंटू जी रेस्ट टू माइनस 3/2 इंटू 0.01, क्योंकि 0.01 सिर्फ सेकंड स्टेप सेकंड टर्म के लिए मल्टीप्लाई में है ना, इसलिए गलत है। इसमें वैल्यू पुट कर दो, आंसर फाइनली ये आते हैं, चेक करो सिर्फ। झालं? अलग आंसर क्या लिख लें? नेक्स्ट क्या, फाइंड द अप्रोक्सीमेट वैल्यू। Find the approximate value of f, and f is equal to x cube y square z raised to 4, x cube y square z raised to 4, when x is equal to 1.99,
y is equal to 3.01. Z is equal to 0.99. आता काय करायला लागलं याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये find approximate value of f and f is equal to x cube y square and z raised to 4. This is true value. पॉइंट मध्ये म्हणलं की व्हॅल्यू कसं असणार ट्रू, म्हणजे इकडे अप्रोक्सिमेट व्हॅल्यू कन्सिडर करायची. लेट f is equal to x cube y square z raised to 4. Okay. Now x t is equal to 1.99, yt is equal to 3.01, zt is equal to 0.90, and this is the true values. Okay. Now next approximate value. approximate value काय करायचं, नियर ची व्हॅल्यू घ्यायची 2, एक असणार 3, z is equal काय असेल 1. approximate म्हणजे नियर, बट नियर ची व्हॅल्यू घ्यायची. नियर यहाँ पे जो पास की वैल्यू होगी ना वो कंसीडर कर दो वैल्यू. दैट इम्प्लाइज डेल्टा x इज इक्वल का असणार आहे x t माइनस x a. ट्रू वैल्यू मीन्स अप्रोक्सीमेट वैल्यू. डेल्टा y इज इक्वल टू yt माइनस ye. डेल्टा z इज इक्वल टू zt माइनस ze. करा वैल्यू पुट करा डायरेक्ट केलेल्या 1.99 माइनस 2 माइनस 0.01 minus 0.01. डेल्टा y is equal to 3.01 minus 3 म्हणजे काय ना प्लस म्हणजे 0.01. डेल्टा z is equal to 1 minus 0.99 म्हणजे काय ना 0.01. आता फर्स्ट माइनस we know that डेल्टा सर डेल्टा z भी माइनस आएगा ना सर. हम यहाँ से a में से माइनस कर रहे हैं ना, सॉरी t में से माइनस कर रहे थे ना, t ट्रू वैल्यू यहाँ पे माइनस आएगा. करेक्ट माइनस आएगा माइनस 0.01. डेल्टा y इज इक्वल सॉरी डेल्टा f अप्रोक्सीमेट का फॉर्मूला क्या है, डेल्टा f इज इक्वल टू डो f अपॉन डो x इंटू डेल्टा x प्लस डो f अपॉन डो y इंटू डेल्टा y प्लस डो f अपॉन डो z इंटू डेल्टा z. निकाल दो डेरिवेटिव इसका फर्स्ट विद रिस्पेक्ट टू x डेरिवेटिव. तो रिमेनिंग टर्म क्या होगी, कांस्टेंट एज इट इज. x क्यूब का क्या डेरिवेटिव क्या है 3x स्क्वायर y रेज़ टू 2 z रेज़ टू 4 एज इट इज इंटू डेल्टा x.
डेल्टा एक्स की वैल्यू क्या है -0.01 प्लस डो एफ बाई डो वाई, इसका विथ रिस्पेक्ट टू वाई डेरिवेटिव 2x³ y z⁴ into delta y 0.01 plus with respect to z derivative 4x³ 4x³ y² z⁻³ into -0.01 करा पुट वैल्यू अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पुट करायच्या पुट करा व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि मला आन्सर सांग काय तो एक्स बेस टू ए वाय बेस टू ए झेड बेस टू ए जे व्हॅल्यू आहेत ना ते पुट करायचे पुट करतो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू और डेल्टा एफ का मुझे आंसर बता काय ते -3.48 असे तेव्हा -3.48 नेक्स्ट एफ बेस टू ए अप्रॉक्सिमेट वैल्यू ऑफ एफ क्यूब y² z⁻⁴ एक्स की वैल्यू किती होती 2³ y² म्हणजे काय असणार आहे 3² y⁻⁴ काय 1⁴ इज इक्वल टू 72 अप्रोक्सीमेट वैल्यू ऑफ एफ अगर आपको ट्रू वैल्यू पूछा होता इसमें एक्स्ट्रा पार्ट है कहीं कौन सा एक्स्ट्रा पार्ट है अगर ट्रू वैल्यू पूछ दे एमसीक्यू के लिए तो ट्रू वैल्यू कैसे निकलेंगे देखो वी नो दैट यहाँ तक हमारा आंसर कंप्लीट हो चुका है लेकिन अगर ट्रू वैल्यू पूछ लिया है आपको फाइंड करने के लिए कहा ट्रू वैल्यू तो कैसे फाइंड करेंगे देखो यहाँ पे इसमें डेल्टा एफ इज इक्वल टू ट्रू वैल्यू ऑफ एफ माइनस अप्रोक्सीमेट वैल्यू ऑफ एफ ट्रू वैल्यू ऑफ डेल्टा एफ इज इक्वल टू -3.48 ट्रू वैल्यू ऑफ एफ हमें फाइंड करना है बेस टू टी माइनस एफ बेस टू ए 72 -72 यहाँ से लगे इज इक्वल टू 72 -3.48 एफ ट्रू वैल्यू ऑफ एफ इज इक्वल टू 68.58 कैसे फाइनल आंसर सर सगळ्या ट्रू व्हॅल्यू ठेवून पण येतंय की हाँ F ट्रू वैल्यू पण काढू शकतो का आपण हो हो चालते सेमच येणार आन्सर हं.
Yes. F is equal to x square, sorry, x cube y square, x cube y square bracket raised to 1 by 2, x is equal to 1.98. सेम क्वेश्चन है, फक्त वैल्यू चेंज केलं. y is equal to 1.01. एक असेल x टीचर ट्रू वैल्यू असेल. ओके, यहाँ पे f दिया हुआ है आपको, उसके बाद ट्रू वैल्यू ऑफ x एंड y दी हुई है. ओके, जब इसके अप्रोक्सीमेट वैल्यू निकाल तो इसके अप्रोक्सीमेट वैल्यू क्या होगी, नियर अबाउट उसके पास की वैल्यू हम लेते हैं विदाउट डेसिमल पॉइंट वाले. उसके बाद y a 1.10 क्या आएगा यहाँ पे आंसर 1 आएगा. ओके, नेक्स्ट है फाइंड द possible percentage error and the possible percentage error and the possible percentage error in computing the parallel resistance, in computing parallel computing the parallel percentage parallel resistance R of the resistance R of three resistance R1 comma R2 comma R3, R1 comma R2 comma R3 from the formula 1 upon R is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. If R1, R2, R3 each are, if R1, R2, R3 each are in error of 1%, in error of 1%.
answer. Let 1 upon r is equal to r1 plus 1 upon r2 plus 1 upon r3 given है. Okay, next if r1 r2 r3 each are in error of 1%, इसलिए percentage error in r1 r2 r3, जिसका असर percentage error delta r1 upon r1 into 100 is equal to delta r2 upon r2 into 100 is equal to delta r3 upon r3 into 100 is equal to 1% given. Okay, next differentiate equation 1. Differentiate equation 1 or differentiate 1 upon r, 1 upon x derivative का असतो minus 1 upon x square, ज्याचं काय येणार minus 1 upon r square into delta r is equal to similarly minus 1 upon r1 into delta r1 square sorry minus 1 upon r2 square into delta r2 minus फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी मायनस येते ना minus 1 upon r3 square into delta r3 डिफरन्शिएट केलेला मायनस 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 ऑल ठिकाणी मायनस काय करा निग्लेक्ट करा राहते काय 1 upon r square into delta r है परसेंटेज एरर के लिए क्या डेल्टा r 1 upon r डेल्टा r 2 upon r, तो एक r क्या करो अपन से बाहर निकाल दो कॉमन, एक ही r रखो एज इट इज डेल्टा r अपॉन r into 1 upon r is equal to, इसमें भी सेम माइनस तो सब कैंसिल होने माइनस प्रत्येक होणार आहे म्हणजे कैंसिल होणार आहे. ओके 1 upon r1 साइडला घ्या इंटू काय असणार आहे डेल्टा r1 upon r1 फॉर्म्युलासाठी ठेवायचे 1 upon r2 डेल्टा r2 upon r2 in plus 1 upon r3 delta r3 upon r3 multiply by 100 1 upon r into delta r upon r into 100 is equal to 1 upon r1 delta r1 upon r1 into 100 plus 1 upon r2 delta r2 upon r2 into 100 plus 1 upon r3 into delta r3 upon r3 into 100. जी वैल्यू तो फाइंड करा काय पुट करा वैल्यू डेल्टा r1 upon r1 into 100 1 upon r delta r upon r into 100 is equal to 1 upon r1 in bracket 1%, 1 upon r2 in bracket 1% plus 1 upon r3 in bracket का असणार आहे 1%. जिसका therefore 1 upon r into delta r upon r into 100 is equal to 1 upon r1 plus 1 upon r2 plus 1 upon r3. From equation 1 delta upon r into 100 is equal to kind of 1 upon r1 plus 1 upon r2 plus 1 upon r3 is nothing but 1 upon r. 1 upon r get cancelled, therefore delta upon r into 100 is equal to kind of 1%. So to finalize एक ऐसे सेपरेट करत जायचं.
स्टॉप करा आपल्याला. जरा मागची स्लाइड दाखवा. सर मागचे